बारामती में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अजीत पवार गुट के नवनिर्वाचित नगर अध्यक्ष सचिन सातव अपने परिवार के साथ वरिष्ठ नेता और पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार से मुलाकात करने पहुंचे। यह मुलाकात पार्टी के कार्यकर्ताओं और शहर में हाल ही में संपन्न हुए नगरपालिका चुनाव परिणाम के संदर्भ में महत्वपूर्ण मानी जा रही है। सचिन सातव और उनके परिवार द्वारा की जाने वाली इस भेंट का उद्देश्य केवल शिष्टाचार की ही नहीं बल्कि प्रक्रिया चल रही है, बल्कि यह पार्टी के भीतर आपसी संबंधों को मजबूत करने और आगामी नगर विकास योजनाओं तथा पार्टियों की रणनीति पर चर्चा करने के लिए अवसर माना जा रहा है। सूत्रों के अनुसार इस मुलाकात में नगर अध्यक्ष सचिन सातवत अपने चुनावी अनुभव जताना और जनता की अपेक्षाओं और आगामी योजनाओं के बारे में शरद पवार को अवगत कराएंगे। परवा 21 तारखेला बारामती नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025चा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर आपण सर्वच आपल्या वडीलधाऱ्यांचे आपले सर्व जे मार्गदर्शक आहेत त्यांचं दर्शन घेतो, त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतो। त्या अनुषंगाने काल आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे पुण्यामध्ये होते आणि मी तिथं जाऊन त्यांचेही दर्शन घेतलं, त्यांचं पुढील 5 वर्षासाठी मार्गदर्शन घेतलं। तसेच खासदार सौ सुनेत्रा वहिनी पवार या सुद्धा पुण्यात होत्या, त्यांचेही त्या ठिकाणी भेट घेतली। मला कालच संध्याकाळी बातमी कळली की आदरणीय पवार साहेब बारामतीमध्ये येत आहेत, तर त्या अनुषंगाने आज सकाळी मी पवार साहेबांची सहकुटुंब भेट घेतली। त्यांनीही मला काही नगरपालिकेच्या बाबतीत काही चर्चा झाली आणि सगळ्यांचाच आशीर्वाद घेऊन पवार साहेब आपल्या सर्वांचेच महाराष्ट्राचे आणि बारामतीचे दैवत आहेत, त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे वाटचाल करायची आदरणीय दादांनी वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शन घेतलेले आहे। म्हणून आज गोविंद बागेमध्ये आदरणीय पवार साहेबांची मी भेट घेतली। सर, ही भेट एकंदरीत आपण सहकुटुंब घेतलेली आहे। पवार कुटुंबीय सातव कुटुंबियाचं एक वेगळं नाते समजलं, कसं बघता? काय पवार साहेबांना सल्ला दिला, मार्गदर्शन? नाही, गेले तुम्ही माहित असेल की आदरणीय पवार साहेबांनी ज्यापासून त्यांची राजकीय कार्यकाळाची जो त्यांनी प्रवास सुरू केला त्यावेळेसपासून माझे आजोबा असतील कैलासवासी धोंडीबाबाजी सातव, त्यांनी त्यांची खंबीरपणे साथ दिली, त्यांना मार्गदर्शन केलं। त्यानंतर पुढच्या पिढीमध्ये बापूजींनी पवार साहेबांबरोबर आदरणीय दादांबरोबर काम केलं। त्यानंतर माझ्या आई सौ जयश्री सदाशिव सातव यांनीही नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केलं आणि आता मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांनी मला नगराध्यक्ष पदाची संधी दिली। हे सगळं एक कुटुंब म्हणून आम्ही नेहमी पवार साहेबांकडे आदरणीय दादांकडे बघतो आणि हे आम्ही कौटुंबिक संबंध गेल्या 3 पिढ्यांपासून जपलेले आहेत। म्हणून आज आदरणीय पवार साहेबांची या ठिकाणी येऊन